नमस्कार दोस्तांनो, बघा आपली एक भिंत दुसऱ्या खोलीची पूर्ण राहिली आहे। बघा खिडकी लावली आहे मस्तपैकी आणि पूर्ण भिंत झाली आहे। फक्त इथे एक कोपरा तेवढा राहिला आहे। आता तुम्हाला सांगतो कोपरा आता पूर्ण होईल। बघा इकडे टाकला आहे, आता जवळजवळ 40 पाट्याचा माल टाकला आहे। आता मिस्त्रीनं माल करायचा चालू आहे। इकडं पायाड बसवून घेतले बघा आणि इकडे खिडकी बी लावली आहे। खिडकी बघा काल लावलेली आहे। काय सांगायचं आहे, बांधकाम केल्यापासून पाणीच नव्हतं। लाईटीचा 2 दिवस झाला घोटाळा। तुम्हाला सांगतो रात्री 10च्या 11च्या सुमारास लाईट आली। लाईट आल्याने रातभर पाणी मारून घेतले बघा। अजून गरगरीत आहे आणि आता सकाळची अजून लाईट गेली, अजून लाईटीचा पत्त्या नाही। बांधकामाला पाणी भरपूर लागते हो। हो का, खिडकी पडू नये म्हणून दाव बांधले बघा। ह्या साईडला एक दाव बांधले आणि पाठीमाग साईडला एक दाव बांधले बघा। खिडकी कशी मस्तपैकी बसवली आहे आणि इटा तुम्हाला सांगतो जवळ जायते। ही चौकट आहे इकडे बघा, 2 चौकटी, ह्या 2 खोली, 2 खोल्या आहे ह्याच्यात। एक स्वयंपाक खोली आणि एक आपला राहायची खोली। तर तुम्हाला सांगतो एक खिडकी अजून शिल्लक आहे, ते पडल्या कोपऱ्यात बसवायचे आणि विटा जवळ जायत्या। विटा पण गरगरीत भिजवली त्या। विटा गरगरीत भिजवण्याचा एक फायदा आहे की बांधकाम लवकर वाळत नाही बघा, पाण्याला येत नाही आणि मिस्त्रीना बी जवळजवळ इटा घ्यायला सोप पडते। अशा प्रकारची इटा आहे त्या। अजून भरपूर थाप आहे, तुम्हाला दाखवतो। हवा खिडकी लावलेली आहे बघा। बघा किती मस्तपैकी खिडकी लावलेली आहे बघा। जबरदस्त आता खिडकी हलत नाही बघा। काम एकदा ओळून आलं की खिडकी हलत नाही। आणि या बघा यात गज ठोकली आहेत, 3 पाय त्या पायाला आणि इळू लावली आहेत बघा। इळू सपोर्ट लावायला लागतो हो आणि ती कात्यानं बांधायला लागतो। जर थोडा जर ढिला राहिला आणि ह्याच्यावरून जर पडला तर पाय मोडल्याशिवाय राहत नाही राव। म्हणून पायाला सुद्धा मजबूत बांधावं लागते, सपोर्ट देणार चांगला। आणि खिडकी पण चांगली दगड दोन्हीकडे ठेवून दाव बांधून जाम केले म्हणजे बांधकाम करताना अजिबात हल्ली नाही पाहिजे। माप ही घेऊन व्यवस्थित केलेलं आहे बघा, तुम्हाला सांगतो। आणि इकडं मिस्त्रीचा माल करायचा चालू आहे बघा, तुम्हाला दाखवतो। हो आहे मिस्त्रीचा माल करायचा चालू आहे बघा। वाळू टाकले 40 पाट्या आणि सिमेंटचं 1.5 पोतं टाकलं आणि आता ही तुडं म्हणजे कातरायचं, त्यांना आळं करायचं आणि मग पाणी वाटायचं व्हायचं। एक पॅनल त्यांना भरून ठेवलं आहे। पाण्याची काय आज अडचण नाही बघा। काल पण काय अडचण नव्हती, फक्त बांधकामाला पाणी नव्हतं। त्यांना माल करायला रसायला पाणी होतं, फक्त बांधकामावर जायला पाणी मारायला नव्हतं। पण रात्री मारलं भरपूर बघा। असं आहे बघा, लय अवघड काम आहे, लय टेन्शन आहे बघा। ही डोक्याला एक ताप आहे का सांगा बरं। पण मिस्त्रीनी पण आपली मिठी आहे, आपल्या आईचं दुसरं पुण्यतिथी आहे 29 मेला। तेवपर्यंत हे सगळं घर झालंच पाहिजे ह्या इराद्यानं मिस्त्री पण दररोज मिठी लावून काम करत आहे। झालंच पाहिजे हा तिने ठेका उचललेला आहे बघा। आता मग आता किती दिवसात पूर्ण होतं आहे, आता आपण वाटच बघणार आहे। आज खिडकीवर त्यांचं काढाप टाकून होते बघा। बघा 2 कडपं इथे शिल्लक आहेत, 1 खिडकी शिल्लक आहे आणि दरवाजे 2 आहेत बघा। एक आडेल्या कोपऱ्यात बसवायचा आहे आणि एक पडेल्या खोलीला बसवायचा आहे। पाणी भरपूर लागतं हो, पाण्याशिवाय काय। पाण्याला जीवन म्हणते ती, पाणी नसेल तर काय। पशु पक्षी पाणी हे महत्त्वाचं आहे। पशु पक्ष्यांना माणसांच्या जीवनामध्ये पाणी महत्त्वाचं आहे। पाण्याला तर जीवन म्हणतात, पाणी नसेल तर काय हो। आणि पाणी असेल तर सगळं होणार आहे, तुमचं बांधकाम होणार आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, उद्योगधंदे चालणार आहेत। पाण्याशिवाय पाणी नसेल तर काय चालत नाही, पाणी नसेल तर शेती बी चालत नाही, म्हणजे काय चालत नाही। माणूस जेवण नसलं तरी 5 दिवस 10 दिवस उपाशी राहू शकेल, पण पाण्या वाचून 1 दिवसही उपाशी राहू शकणार नाही। पाणी महत्त्वाचं आहे। पाणी जर नाही मिळाला तर मनुष्याचा अंत होतो। म्हणून शरीराने उष्णता तुम्हाला माहीतच आहे। आता आमच्याकडं 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे सोलापूर जिल्ह्यात।
तुमच्या जिल्ह्यात तापमान किती आहे आम्हाला कमेंटद्वारे सांगा. आणि आमची ही खिडकी कशी बसली आहे, दुसरी खिडकी कशी बसली आहे, बांधकाम कशा पद्धतीने आलं आहे, कसं बांधकाम केलेलं आहे मिस्त्रीनं, हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय.